या महिन्याच्या 15 तारखेला म्हणजेच 15 जून रोजी अधिक अमावस्या येणार आहे। ही खूप शक्तिशाली आहे कारण ती एका चांगल्या दिवसासोबत येत आहे। ती सोमवारी येत असल्याने या अमावस्येला अलौकिक शक्ती खूप जास्त असेल। जेव्हा सोमवार आणि अमावस्या असा योग येतो तेव्हा त्याला सोमवती अमावस्या किंवा सोम अमावस्या म्हणतात। म्हणूनच या अमावस्येच्या आत कडुलिंबाच्या वेप झाडाजवळ ही गोष्ट टाकून द्या। बस 2 मिनिटात तुमची गरिबी दरिद्रता दूर होईल आणि करोडो रुपये येतील। जीवन अप्रतिम होईल। नको म्हटलं तरी ऐश्वर्य चालून येईल। सामान्यतः अमावस्या म्हणजे उपायांसाठी आणि दोष निवारणासाठी एक उत्तम वेळ आहे असे आपले पूर्वज आणि पंडित सांगतात। या दिवशी प्रचंड शक्ती असते असे शास्त्र सांगते। मात्र या दिवशी तुम्ही कडुलिंबाच्या झाडाजवळ काहीतरी एक टाकून दिले तरी पुरेसे आहे। तुमच्या कुंडलीतील सर्व दरिद्रता दूर होऊन तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल आणि तुमचे नशीब बदलणे नक्की आहे। फक्त 2 मिनिटात तुम्ही केलेल्या या कामामुळे लाखो नाही तर करोडो रुपये मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला अतुलनीय राजयोग प्राप्त होईल। तुमच्या सर्व समस्या दूर होतील। तुम्हाला हवे तितके धन मिळेल। अष्टैश्वर्यांची प्राप्ती होईल। मग या शक्तिशाली अमावास्येच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाखाली नेमके काय टाकायचे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक ऐका। या व्हिडिओला लाईक करून आम्हाला सहकार्य करा। आता विषयाकडे वळूया। ही अमावास्या खूप महान आहे। ही अनेक शक्तींनी युक्त आहे। या दिवशी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। 1000 रुपये खर्च करण्याची गरज नाही। तुमच्या घराच्या जवळ असलेल्या एका कडुलिंबाच्या झाडाखाली फक्त ही एकच वस्तू टाकली तरी पुरेशी आहे। तुमची सर्व संकटे नाहीशी होतील। या अमावास्येच्या वेळेत इतकी शक्ती कशी काय असते असा विचार तुम्हाला पडू शकतो। आपल्या पूर्वजांच्या काळापासून अशी श्रद्धा आहे की अमावास्येच्या दिवशी केलेले तंत्रमंत्रयंत्र उपाय खूप लवकर फळाला येतात। आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्यासाठी अमावास्या ही एक अद्भुत संधी आहे। सामान्य दिवसात आपण केलेल्या उपायांचे फळ मिळायला थोडा वेळ लागू शकतो, पण या शक्तिशाली अमावास्येच्या दिवशी तुम्ही जे काही कराल त्याचे फळ तुम्हाला काही क्षणात किंवा मिनिटांतच दिसून येईल। विशेषतः या अद्भुत अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जर कुत्रा दिसला तर त्याला थोडे गोड पदार्थ खायला द्या। कोणतेही गोड पदार्थ असले तरी चालतील। जर ते उपलब्ध नसतील तर किमान बिस्किटे किंवा इतर कोणतेही अन्न खायला द्या। असे केल्याने तुमच्या घरातील आजारपणाच्या समस्या दूर होतील। शनिदोष देखील दूर होतील। आज कुत्र्याला अन्न दिल्याने शनिदोष राहुकेतू दोष दूर होतात आणि आरोग्य सुधारते। कुत्र्याला खायला घालणे ही खूप चांगली गोष्ट आहे। म्हणून आज कुत्र्याला नक्की काहीतरी खायला द्या। कडुनिंबाचे झाड म्हणजे साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप आहे। कडुनिंबाचे झाड हे आदी पराशक्ती देवीचे प्रतीक आहे, ज्यामध्ये अतींद्रिय शक्ती जास्त असतात। आपण त्याची देववृक्ष म्हणून पूजा करतो। कडुनिंबाची हवा श्वास घेतल्याने आणि कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत बसल्याने सर्व रोग बरे होतात असे आयुर्वेद देखील सांगते। पूर्वीच्या काळी प्रत्येक घरासमोर कडुनिंबाचे झाड असायचे, त्यामुळे ते घर नेहमी थंड, शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असायचे। पण आजकाल शहरात राहून आपण त्या हिरवळीपासून आणि शुद्ध हवेपासून दुरावलो आहोत। कडुनिंबाचे झाड उत्तम ऑक्सिजन देते। या अमावस्येच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडाजवळ हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील दारिद्र्य, कर्जाचा त्रास आणि शत्रूंचा त्रास या सर्व गोष्टी ते झाड शोषून घेते। या अमावस्येच्या दिवशी काही चुकीची कामे चुकूनही करू नयेत। या अमावस्येला मांसाहाराला अजिबात स्पर्श करू नये। अंडी सुद्धा खाऊ नयेत। तसेच या अमावस्येला कोणालाही पैसे उधार देऊ नयेत
आणि कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. या अमावस्येला दिवसा झोपू नये, अन्यथा तुमच्या घरात दारिद्र्य प्रवेश करेल. पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करावे. अमावस्येच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करू नयेत. तसेच दूरचे प्रवासही करू नयेत. कोणतेही शुभ कार्य करू नये. अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत. केसांना तेल लावू नये. केस कापणे, नखे कापणे यांसारखी कामे अजिबात करू नयेत. एवढेच नाही तर या अमावस्येच्या दिवशी रात्रीच्या वेळी लहान मुलांना बाहेर काढू नये. अमावस्येच्या दिवशी गायीची पूजा केल्यास तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होईल. त्यामुळे या अमावस्येला गोमातेला काहीतरी अन्न खायला द्या. असे खाऊ घातल्यास जीवनात लवकर स्थैर्य प्राप्त होईल. तिजोरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी तुमच्या तिजोरीचे दरवाजे स्वच्छ करा. तिजोरीवर कुंकवाने गोल टिकली लावा आणि त्यावर स्वस्तिकचे चिन्ह काढा. असे केल्यास तुमच्या तिजोरीत लक्ष्मी देवीचा कायमचा वास राहील. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या म्हणतात. इतर सर्व अमावस्यांपेक्षा ही सोमवती अमावस्या खूप शक्तिशाली असते, कारण सोमवार हा शिवाचा अत्यंत आवडता दिवस आहे. त्यामुळे सोमवारी येणारी अमावस्या अतिशय प्रभावी असते. ही सोमवती अमावस्या परमेश्वराला अत्यंत प्रिय असल्याने या सोमवारी प्रत्येकाने घरात पूजा करण्याचा प्रयत्न करावा. घरात शिवलिंग असल्यास अभिषेक करा. या दिवशी केलेल्या शिवपूजेमुळे तुमच्या घराला अखंड राजयोग प्राप्त होईल. तुमच्या घरावर शंकराचा आशीर्वाद राहील. ईशान्य कोपरा ही ईश्वराची दिशा मानली जाते. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घरात ईशान्य दिशेला गायीच्या तुपाचा दिवा लावा. असे केल्याने 33 कोटी देव प्रसन्न होतात. विशेषतः या सोमवती अमावस्येच्या दिवशी परमेश्वर 33 कोटी देवांसोबत शिवालयात वास करतात. त्यामुळे अशा पवित्र दिवशी शिव मंदिरात जाऊन शंकराला अभिषेक केल्यास कोटीपटींनी पुण्य फळ मिळते. पैशाच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी या अमावस्येला उसाच्या रसाने शंकराला अभिषेक केल्यास चांगले परिणाम मिळतील. गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास तुमच्या घरात कोणतीही अडचण न येता नेहमी सुखशांती आणि आनंद राहील. या सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने मिठाने दृष्ट काढावी. या अमावस्येच्या दिवशी दृष्ट काढल्यास तुमच्यावरील सर्व वाईट नजर पूर्णपणे दूर होईल. कुंडलीतील सर्व दोष दूर होतील. या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरासमोर एक कोहळा, भोपळा नक्की बांधा. भोपळा हे महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्या घरासमोर भोपळा बांधलेला असतो त्या घरात संकटे येत नाहीत. अमावस्येच्या दिवशी घरासमोर भोपळा बांधल्यास तुमच्या घराचे खूप भले होते. एक भोपळा घरी आणून त्याला गंध आणि कुंकू लावून तो घरासमोर बांधा आणि त्याला धूप दाखवा. ज्यांना भोपळा बांधणे शक्य नाही त्यांनी कोरफडीचा तुकडा बांधावा. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या पायाला काळा दोरा बांधावा. अमावस्येला काळा दोरा बांधल्याने तुमच्यावर कोणाची वाईट नजर पडत नाही आणि तुम्ही करत असलेल्या कामात कोणतेही अडथळे येत नाहीत. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही गेल्या महिन्यातील अमावस्येला पायाला काळा दोरा बांधला होता, मग आता पुन्हा बांधावा का? तुम्ही पायाला बांधलेल्या काळ्या दोऱ्याचा प्रभाव एका महिन्यात संपतो. त्यामुळे दर महिन्याला अमावस्येला जुना काळा दोरा काढून एखाद्या झाडावर टाकून द्यावा आणि नवीन दोरा बांधावा. हे जास्त चांगले असते. यामुळे दृष्ट लागत नाही. तसेच या अमावस्येच्या दिवशी कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन दही भाताचा नैवेद्य दाखवल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. ज्या घरात नेहमी पैशांची अडचण असते अशा लोकांनी या अमावस्येला देवीला लिंबांचा हार अर्पण केल्यास किंवा मंदिरात राहुकाळात लिंबाचा दिवा लावल्यास घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात. पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे या अमावस्येला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला पिंपळाची पाने बांधल्यास घरातील सर्व दुष्ट शक्ती नष्ट होतात
आणि 33 कोटी देव तुमच्या घरात प्रवेश करतात. या अमावस्येला मुंग्यांना खाण्यासाठी साखर टाका. असे केल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील. आता उपायांच्या बाबतीत बोलायचे झाले तर माणूस म्हटल्यावर प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असतोच. माणसागणी कोणती ना कोणती समस्या असतेच. काही लोक त्याबद्दल बाहेर बोलून दाखवतात तर काही लोक बोलत नाहीत. कारण काही समस्या अशा असतात ज्या कोणालाही सांगता येत नाहीत. बाहेर सांगितले तर लोक आपल्याला कमी लेखतील आणि आपली खिल्ली उडवतील. या भीतीने ते आपल्या समस्या मनातच लपवून ठेवतात. पण कडुलिंबाच्या झाडाजवळ हा एक उपाय केल्याने या सर्व समस्या दूर होऊ शकतात. कडुलिंबाचे झाड खूप शक्तिशाली असते. हे एक देववृक्ष असून त्यामध्ये अलौकिक शक्ती खूप जास्त असते. कडुलिंबाच्या झाडाला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. म्हणजेच साक्षात देवी आणि सीता माता देखील या झाडात वास करतात. कडुलिंबाचे झाड इतके शक्तिशाली असल्यामुळे या झाडाजवळ हा उपाय केल्यास काही मिनिटांतच ते तुमच्यातील सर्व नकारात्मकता आणि अडचणी शोषून घेईल. तुमच्या घराजवळ किंवा थोड्या अंतरावर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करा. कडुलिंबाच्या झाडाचा हिरवेपणा, ते झाड देत असलेले आरोग्य आणि थंड हवा आपल्याला कोणतेही पंखे, कूलर किंवा एसी देऊ शकत नाहीत. कडुलिंबाचे झाड उत्तम ऑक्सिजन देते. कडुलिंबाच्या झाडाखाली थोडा वेळ बसून ती हवा श्वासात घेतल्याने आपले 100 आजार दूर होतात. कडुलिंबाचे झाड इतकी आरोग्यदायी हवा देते. जिथे कडुलिंबाचे झाड असते तिथे एक चांगली सकारात्मक ऊर्जा असते. पूर्वी सर्वजण आपल्या घराजवळ कडुलिंबाचे एक झाड लावत असत. कडुलिंबाचे झाड असलेल्या घरात भांडणे आणि समस्या कमी असायच्या आणि आरोग्यही चांगले राहायचे. कडुलिंबाची पाने आयुर्वेदिक दृष्ट्याही आपल्यासाठी खूप चांगली असतात. या अमावस्येच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मूठभर कडुलिंबाची पाने टाकून आंघोळ केल्यास तुमच्या सर्व आरोग्य समस्या, पितृदोष, शाप आणि शनिदोष दूर होतील आणि तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. कडुलिंबाची पाने वापरल्याने तुमच्यात ऊर्जा संचारेल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात नवीन उत्साह, चैतन्य आणि नवीन आयुष्यासोबत करू शकाल. कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ करणे इतके शक्तिशाली आहे. आता आज कडुनिंबाच्या झाडाजवळ आपल्याला काय टाकायचे आहे ते पाहूया. यासाठी सर्वप्रथम एक पांढरा कागद घ्या. त्या कागदावर लाल रंगाच्या स्केच पेनने किंवा साध्या पेनने तुमच्या मनातील सर्वात मोठी समस्या लिहा. उदाहरणार्थ, माझे कर्ज लवकर फिटावे, किंवा माझे अडकलेले पैसे लवकर मिळावेत, किंवा आमच्या घरातील भांडणे कमी होऊन शांतता नांदावी. तुमच्यासाठी जे महत्त्वाचे आहे ते लिहा. समस्या कोणतीही असली तरी चालेल, परंतु केवळ एकच समस्या ठामपणे लिहा. असे लिहिल्यानंतर त्या कागदाच्या मध्यभागी 1 चमचा काळी मोहरी टाका. काळी मोहरी आपल्या सभोवतालची वाईट नजर आणि नकारात्मकता खेचून घेण्यात आणि आपले जीवन आश्चर्यकारकपणे बदलण्यात अत्यंत प्रभावीपणे काम करते. त्यानंतर त्या कागदात 1 चमचा खडे मीठ टाका. मीठ हे साक्षात देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे. मिठाशिवाय कोणतेही घर नसते आणि मिठाशिवाय पूजाही होत नाही. वाईट नजर, दृष्ट काढण्यासाठी मिठापेक्षा चांगली कोणतीही वस्तू नाही. त्यामुळे मीठ टाकल्यानंतर त्यात चिमूटभर कुंकू टाका. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. तसेच लाल रंग हे शक्तीचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे त्या कागदात 4 सुक्या लाल मिरच्या ठेवा. सुक्या मिरच्यांचा तिखटपणा आपल्या अडचणी जाळून टाकतो. शेवटी त्या कागदात लसणाच्या 2 पाकळ्याही टाका. लसूण देखील आपली वाईट नजर आणि अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करते. जुन्या काळात आपल्या आजी याच वस्तू वापरून दृष्ट काढत असत. आता या सर्व वस्तू असलेला तो कागद एका पुडीसारखा बांधा. हा उपाय तुम्ही संध्याकाळी
4 ते 6 च्या दरम्यान केला पाहिजे। या वेळेतच शक्ती अधिक प्रभावी असतात। ही पुडी घेऊन तुमच्या घरापासून दूर असलेल्या एका कडुनिंबाच्या झाडाजवळ जा। लक्षात ठेवा, तुमच्या घराच्या आत असलेल्या किंवा मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाजवळ हे काम करू नये। हे फक्त घराबाहेर असलेल्या झाडाजवळच केले पाहिजे। झाडाजवळ गेल्यानंतर त्या वृक्षमातेला मनातल्या मनात नमस्कार करा। हे माते, माझ्या सर्व अडचणी तूच दूर कर अशी प्रार्थना करा। शक्य असल्यास एका तांब्यात पाणी घेऊन जा आणि त्या झाडाच्या मुळाशी घाला। त्यानंतर त्या कडुनिंबाच्या झाडाभोवती 11 वेळा प्रदक्षिणा घाला। प्रत्येक प्रदक्षिणेत तुमची समस्या सुटली आहे अशी कल्पना करा। प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ती पुडी तुमच्या उजव्या हातात धरा आणि तुमच्या डोक्याभोवती उजवीकडून डावीकडे 3 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळा फिरवा। असे फिरवत असताना तुमच्यातील दारिद्र्य आणि तुमच्या कुंडलीतील सर्व दोष त्या पुडीत निघून जावेत अशी तीव्र इच्छा करा। त्यानंतर ती पुडी त्या कडुनिंबाच्या झाडाच्या मुळाशी फेकून द्या। फेकून दिल्यानंतर मागे वळून न पाहता थेट तुमच्या घरी या वाटेत कोणी हाक मारली तरी प्रतिसाद देऊ नका, कोणाशीही बोलू नका। घरी आल्यावर हातपाय धुवून स्वच्छ व्हा। शक्य असल्यास अंघोळ करणे अधिक चांगले। हा उपाय इतका शक्तिशाली का आहे? कारण यात वापरलेल्या प्रत्येक वस्तूचा एक विशिष्ट गुणधर्म आहे। मोहरी आपल्या मनातील भीती आणि बाहेरील शत्रूंचा नाश करते। खडे मीठ आपली आर्थिक स्थिती सुधारते। कुंकू आपले रक्षण करते। सुक्या लाल मिरच्या आपल्या कठीण समस्याही क्षणात दूर करतात। लसूण आपले जीवन अद्भुतपणे बदलून टाकतो। कडुनिंबाचे झाड या सर्व गोष्टींचा स्वीकार करून आपल्यातील देवीच्या शक्तीने त्यांना शुद्ध करते आणि आपल्याला चांगले फळ देते। हा उपाय केल्यावर लगेच तुमचे मन खूप हलके झाल्यासारखे वाटेल। तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल। तुम्ही कागदावर जी समस्या लिहिली आहे त्यावर तुम्हाला लवकरच उपाय सापडेल। कर्ज फेडण्याचे नवीन मार्ग सापडतील। व्यवसायात नफा मिळेल। नोकरीत बढती मिळू शकते। साक्षात देवीने तुमचा हात धरून चालवल्याची अनुभूती तुम्हाला येईल। ही अमावस्या एक उत्तम संधी आहे। असे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत। आपल्या पूर्वजांनी पाळलेल्या अशा छोट्या छोट्या उपायांमध्ये खूप गूढ अर्थ दडलेला असतो। कडुनिंबाच्या झाडाची हवा घेतल्याने ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील आजार कमी होतात, त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील दोषही नाहीसे होतात। अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात मूठभर कडुनिंबाची पाने टाकून आंघोळ करा। यामुळे केवळ तुमचे त्वचेचे आजारच कमी होणार नाहीत, तर तुमच्या आजूबाजूची वाईट नजर, दृष्ट देखील निघून जाईल। तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल। तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसून येईल। तुम्ही नवीन उत्साहाने तुमच्या कामांना सुरुवात करू शकाल। राजयोग म्हणजे काही आकाशातून पडत नाही। आपले कष्ट दूर होऊन नशिबाची साथ मिळणे हाच खरा राजयोग आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल कोणालाही आधी सांगू नका की मी असे करत आहे। 10 जणांना सांगितले तर त्या उपायाची शक्ती कमी होते। हा एक गुप्त उपाय आहे। तुम्ही उपाय केल्यानंतर आणि त्याचे फळ मिळाल्यावर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतरांना सांगू शकता। तसेच पुडी पोटली फेकल्यानंतर मागे वळून न पाहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपण आपले कष्ट आणि दारिद्र्य तिथेच सोडून येत असतो। जर आपण पुन्हा मागे वळून पाहिले तर ते पुन्हा आपल्या मागे येतील। त्यामुळे त्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा। तुमच्या आयुष्यात कितीही भयंकर दारिद्र्य असले, कितीही वर्षांपासून तुम्ही कर्जाच्या खाईत अडकलेले असलात, तरीही ही अमावस्या तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश भरेल। लाखो नाही तर करोडो रुपये मिळण्याची शक्यता आहे। हे सर्वस्वी तुमच्या नशिबावर अवलंबून असेल, पण तुमची आर्थिक स्थिती मात्र निश्चितपणे सुधारेल। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असला तरी तो या कडुनिंबाच्या झाडाला सांगितला तरी पुरेसे आहे।
ती माता सर्व काही ऐकते आणि आपले कष्ट दूर करते. या निसर्गाने आपल्याला अनेक वरदाने दिली आहेत. त्यापैकी कडुनिंबाचे झाड एक आहे. जर आपण त्याचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केला तर आपले जीवनच बदलून जाईल. त्यामुळे या अद्भुत अमावस्येला अजिबात गमावू नका. कडुनिंबाच्या झाडाचा हा उपाय करा, शुभ फळे मिळवा आणि आनंदाने जीवन जगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका.